हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी परत एकदा मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासोबत अयंगर बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी शेअर करणार आहे. हा जो केक आहे ना तो पूर्णतः शाकाहारी आहे, त्याच्यामुळे सर्वजण खाऊ शकतात आणि लहान मुलांना आपल्याला पण खूपच आवडतो हा केक. तर हा कसा बनवायचा ते आपण बघून घेऊयात. हा केक घरातल्या घरात अतिशय स्पॉन्जी आणि एकदम मऊ लुसलुशीत होतो आणि खायला पण खूपच भारी लागतो. त्याच्यामुळे ही सक्सेसफुल रेसिपी आहे. चला आपण केक बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी ना मी इथे एक वाटी घेतली आहे मापासाठी. आपल्याला बारीक रवा लागेल, तर ही वाटी मी घेतली. तर ह्या वाटीने आपल्याला 2 वाट्या रवा लागेल. जी वाटी तुम्ही घ्याल त्याच वाटीचं प्रमाण आहे बाकीच्या जिन्नससाठी. तर आता काय काय लागेल ते आपण पाहून घेऊयात. तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आपल्याला पहिल्यांदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्सरमध्ये. तर मिक्सरमध्ये आता मी 2 वाट्या रवा घालून घेते. हा रवा शक्यतो तुम्ही बारीकच घ्या, खूप जास्त जाड रवा घेऊ नका. तर 2 वाट्या रवा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी भरून साखर घातली. थोडंसं चवीपुरतं किंचितचं मीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी ना मिल्क पावडर घालायची याच्यामध्ये. मिल्क पावडरीमुळे रवा केक अतिशय भारी लागतो, एकदम मावा फ्लेवर येतो त्याला. तर त्याच्यासाठी मिल्क पावडर जरूर वापरा. तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक फाईन करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. तर एकदा मी थोडंसं फिरवून घेते मिक्सरमध्ये. तर बघा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं आहे. सर्व अगदी जिन्नस एकजीव झाले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये अजून काही जिन्नस आहेत ते मी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्येच. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पाहिजे बॅटर. तर ना मी त्याच्यामध्ये इथे पाऊण वाटी आपल्याला तूप लागेल. तर थोडंसं तूप मी कोमट करून घेतलं आहे आणि ते घालून घेतलं आहे. तसंच 1 वाटी आपल्याला गोड घट्ट दही लागेल. दही जास्त आंबट नको आहे, ताजं दही वापरावं इथे. आणि 1 वाटी आपल्याला दूध पाहिजे. हे गरम करून थंड केलेलं दूध आहे. दूध दही नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं. तर आता हे परत एकदा आपल्याला छान मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे मिक्स. तर बघा आपलं हे बॅटर व्यवस्थित झालं आहे. तर आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते. काढून अशासाठी घेते की हे आपल्याला 10 मिनटासाठी भिजत घालून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला रवा जो आहे तो व्यवस्थित फुलून येईल. फक्त 10 मिनटासाठी ठेवायचं आहे आपल्याला. आणि बेक करताना अजून 1-2 पदार्थ ह्याच्यामध्ये घालायचे आहेत, ते मी तुम्हाला सांगते पुढे करता करता. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, नाहीतर आपली रेसिपी अर्धवट होईल. माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बघा मी हे 10 मिनटासाठी ठेवून दिलं आहे. तर आता आपण एका साईडला ना आपल्याला हा केक कढईमध्ये पण करू शकता. माझ्याकडे तेवढ्या साईजची कढई नाही म्हणून मी टोप घेतला इथे. तर याच्यामध्ये मी जाडं मीठ घालून घेतलं आहे. हे मी एकदा वापरलेलं मीठ आहे, तेच परत मी यूज करते इथे. तर हे मीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जाडं मीठ घ्यायचं, बारीक असलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर आता मी याच्यामध्ये एक रिंग घालून घेते, कारण डायरेक्ट आपण टीन ठेवू शकत नाही, कारण जास्त केक करपण्याची शक्यता असते. आणि त्याच्यावर मी एक असं झाकण ठेवते. आणि आपल्याला ना हे 5 मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे टोप. मीडियम फ्लेम आहे माझी गॅसची. तर आता मी ना हे जे बॅटर आहे 10 मिनटासाठी ठेवलेलं, ॲक्च्युली ते भांडं जरा छोटं पडलं आहे, मला मिक्स करायचं आहे अजून, म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. तर हे रव्याने दूध, तूप आणि जे आपण दही घातलेलं होतं ना ते थोडंसं शोषून घेतलं आहे. त्याच्यामुळे बॅटर जे आपलं आहे ना ते थोडं घट्ट झालं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून पाव वाटी दूध लागेल थोडंसं.
आपल्या रव्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे किती दूध लागेल. तर मी इथे पाववाटी दूध घेतलं आहे आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं जे आहे ते जास्त पण पातळ झालं नाही पाहिजे, व्यवस्थितच झालं पाहिजे, नाहीतर आपला जो केक आहे तो फुलला जाणार नाही. तर हे व्यवस्थित मी आता इथे फेटून घेते. हे बघा, हा केक कधीतरी नाश्त्याला किंवा असं स्नॅक म्हणून संध्याकाळी चहासोबत केक खूप भारी लागतो. जरूर एकदा करून बघा तुम्ही. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप मस्त होतो. तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झाले दूध घालून. तर आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा बेकिंग पावडर लागेल. हा छोटा चमचा आहे, चहा पावडरचा म्हणा किंवा पोहे खायचा चमचा आहे. आणि तोच अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतला आहे, जो खायचा सोडा बोलतो ना आपण, तो आहे. कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लागेल आपल्याला. तर हे जे आहेत ना ते केक करायच्या आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर आणि सोडा आधीच घालून ठेवायचं नाही, जेव्हा आपण करायला घेणार तेव्हाच मिक्स करून घ्यायचं. तर आता हे पावडर दोन्ही व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता आपण प्रॉपर ज्या टीनमध्ये केक करणार आहोत ते टीन मी घेतलं आहे. तर माझ्याकडे असं एक गोल केक बनवायचं टीन आहे. तर त्याला मी छान अगदी तूप लावून घेते आणि बेसला मी त्या टीनच्या साईजचा बटर पेपर कापून घेतला आहे आणि तो घालून घेतला आहे. मग आपला जो केक आहे तो करपणार नाही. तर बेसला बटर पेपर लावून घ्या तुम्ही. तर बघा, आपलं जे बॅटर आहे ते असं झालं पाहिजे व्यवस्थित. बघा, एकसारखं पडतंय. व्यवस्थित टोपाचं काढून घ्यायचं. आता आपण व्यवस्थित ते लावून घेऊया टीनला आणि एक 3-4 वेळा टॅप करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये असलेले बबल्स निघून जातील आणि आपला केक व्यवस्थित फुलून वर येईल. तर आता आपलं हे गरम झालं आहे भांडं. तर त्याच्यामध्ये मी हे केकचं टीन ठेवून घेते. व्यवस्थितपणे ठेवा, हातबीत भाजला ना तर बाबा चटके लागतात त्याचे. तर मी व्यवस्थित असं ठेवून घेतलं आहे. तर आता ह्याच्यावर आपण हे ओपनच ठेवायचं आतलं टीन आणि ह्याच्यावर वरचं झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर 35 ते 40 मिनटं हा केक भाजून घ्यायचा आहे किंवा बेक करायचा आहे. तर बघा, इथे मला 35 मिनिट झाले आहेत. आपला केक मस्त व्यवस्थित बेक होऊन आला आहे, भाजून आला आहे. तर मी याच्यामध्ये आता सुरी घालून चेक करते. सुरीला आपल्या काही लागलं नाही बघा, म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट बेक झाला आहे, शिजला आहे आतपर्यंत. त्याच्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि केक ठेवून द्यायचा. केक थंड झाल्यावर आपल्याला काढायचा आहे. तर आता मी हा केक काढून घेते. थंड झाला आहे आपला पूर्णपणे टीन. तर मी काढून घेतला आहे. तर बघा, आपला केक किती सुंदर झाला आहे. विश्वास पटत नाही की हा घरात बनवला आहे. एवढा कलर पण भारी आला आहे त्याला. तर मी आता साईडच्या कडा सोडवून घेते सुरीच्या साहाय्याने. आता मी तुम्हाला हा केक कापून पण दाखवते. तर जरा थांबा, जाऊ नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर बघा, किती सुरेख केक तयार झाला आहे बघा. थोडासा डार्क झाला आहे तो, माझ्याकडून टोपातच राहिला केक, त्याच्यामुळे थोडाफार डार्क झाला आहे तो. तुम्ही झाल्या लगेच बाहेर काढून ठेवा टोपातून किंवा कढईमधून. तर आता मी कट करून घेते. बघा, किती एकदम इझिली कट झाला आहे आणि किती सॉफ्ट झालं आहे बघा, मस्त. परत भेटूया एका सुंदर रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.